महाराज जी के मठ की तरफ चल रहे हैं, जहाँ पे श्री स्वामी समर्थ महाराज जी की समाधि है। दोस्तों ये है चोळप्पा महाराज जी का वाडा। त्याचपासून चोळप्पा महाराजांनी हे सगळे जी वस्तू म्हणून तुम्हाला दिलेली होती त्यामध्ये पाहण्यासाठी ठेवलेली होती. हा जो आहे काचेमध्ये महाराजांचा अंगारक आहे, ज्याला आपण कफनी म्हणतो. त्या विहिरीचं विशेष म्हणजे 80 फूट खोल विहीर आहे. त्या काळामध्ये ह्याच्यामध्ये पाणी नसताना महाराजांनी आतमध्ये उतरून लघुशंका केली. लघुशंका हे निमित्त होतं, पण त्याच्यामार्फत 9 नद्या, इथं तुम्ही नाव बघू शकता. अभी हम श्री स्वामी समर्थ महाराज जी के मठ की तरफ चल रहे हैं, जहाँ पे श्री स्वामी समर्थ महाराज जी की समाधि है, वहाँ पे जा रहे हैं। और स्वामी समर्थ महाराज जी के जो 3 भक्त थे उनका नाम है चोळप्पा महाराज, बाळप्पा महाराज, और एक नाम है जो मुझे याद नहीं आ रहा, लेकिन स्क्रीन पे आपको दिख रहा होगा। और अभी हम जा रहे हैं चोळप्पा महाराज के घर की तरफ, जहाँ पे श्री स्वामी समर्थ महाराज जी की समाधि है। ये है श्री स्वामी समर्थ महाराज मठ, और यहाँ पे दर्शन के लिए लाइन लगी है। स्वामी समर्थ महाराज जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
सदी नायक जिले कमरे गंगा भगवान पूजा देवे गंधा सुंदर महा ओम नमो भगवते रुद्राय नमस्ते रुद्रो देवे नमः नमस्ते सुदं देव भूभ्यां नमः या देवी देवाय नमो नमः शिवा शरव्याय तमध्यानो रुद्रयाते रुद्राय ज्वादनो रघुरावापकारिणे दयानस्तनो आनन्दमयाय जागजे यामी व्योम गिरिजन्धहंचे विवरिंचवे जीवाय गिरिधरधाम गुरुमाहिंचे वर्जन जगदाजिवे नमदावाय गिरिजाज्यामदामशे यथा न सर्वमिज्यगतेक्षुगुरुमरः सदाध्या वैद्य वक्तार्नो नो देव्या विषगहिगुश्चर्वाजम्बदवादहन्याः असव्यस्ताम्र तस्यवलानि तप्सारविन्दुमाया अन्दराया जवाया लग्मेनो वयनुमं देवगतिनजुमणयाय प्रातर्भूतोद्राट्रेन्विङ्गिरिमुद्दिमुदात्मे शुक्तिवासावलां ज्येष्ठामलक्ष्मीनाशां ब्रह्मभूतिं समृद्धिं च सर्वाणि रमे प्रादन्दुहरामरादर्यामि त्रिपुटाङ्गटिमः ईश्वरीं सर्वभूतानां दाम्यो विरमणकामाभूतिं वाचिमसत्यमसेमहे वजोनामोपण्डित्यामयजरीजगदाम्यः द्वेन प्रजाभूतामयं भवनमायं वाजमेववासं पद्मवादिनं महा आपस्सृजन्तु स्निग्धाग्नि चिकलितपस्मेव निजदेवी मातरं यस्य प्रयतो भूत्वा विराज्यमयं सुपुरोनिकां गुरुनिवेदः पद्मानने पद्मोरो पद्माक्षे पद्मसंवेदमे वैदमाख्येन गुरुमात्मः अश्वदाये गोधाये गंगाये महानेन्द्रमेधां योगरोगाण्यचिदे पुत्रपुत्रं धनं धन्यं नमः बृहस्पतिर्वरणं नमस्ते वैनतेयं सोमोऽभ्युपसोमोऽभ्यो रुद्राः सोमं धनसोमनमयन्तः सोमनाः न क्रोधो न च मात्सर्यो न लोभो न शुभामति भक्तानां वीरवर्चस्वम् आयुष्यमारोग्यमाशुभम्
दोस्तों ये है चोड़प्पा महाराज जी का वाड़ा यानी कि घर। दोस्तों हमारे साथ श्री चोड़प्पा महाराज के 6th जनरेशन यानी कि आदित्य महाराज थोड़ी सी इन्फॉर्मेशन देंगे, वो भी मराठी में देंगे। मैं आपको कैप्शन में नीचे बता दूंगा जितना पॉसिबल हो सकता है, लेकिन दोस्तों मैं आपको शब्दों में बयान नहीं कर सकता कि हमारा दर्शन बहुत ही बढ़िया हुआ है और महाराज ने बहुत ही डिटेल में इन्फॉर्मेशन दी है। पहले आप महाराज की इन्फॉर्मेशन देखिए और हम बात करेंगे। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ। आज आपण चोळप्पा महाराजांच्या घरी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं समाधी स्थान, मूळ स्थान ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी आहोत। स्वामी महाराजांनी अक्कलकोटला आला 1857 साली आणि महाराजांनी 21 वर्ष नित्यनिवास केला या घरामध्ये आणि 1878 साली महाराजांनी चैत्र वद्य त्रयोदशी ह्या दिवशी महाराजांनी चोळप्पा महाराजांच्या घरात समाधी घेतली। त्या काळामध्ये महाराजांनी सगळ्यांना लीला महिमा भरपूर दाखवलं सगळ्यांना आणि त्याच पश्चात चोळप्पा महाराजांना हे सगळे काही वस्तू म्हणून त्यांना दिलेले ते घरामध्ये आपण पाहण्यासाठी ठेवलेले आहेत। हा जो आहे काचेमध्ये महाराजांचा अंगारका आहे ज्याला आपण कफनी म्हणतो। सर्वप्रथम महाराजांनी खंडोबाच्या मंदिरात आलं, त्या काळी महाराजांना मोहम्मद रिसुलदार या सेवकऱ्यांनी महाराजांना पितळ्याचा रिकामा हुक्का दिला, जो आपल्याला कोपऱ्यात दिसतो पितळ्याचा हुक्का। त्यामध्ये पाणी, तंबाखू, अग्नी न घालता दिला। महाराज चमत्कार करून दाखवले पहिल्या वेळेस गावाच्या बाहेर। त्या काळी महाराजांना शरणागती जाऊन महाराजांना ही भेट म्हणून माफी मागून दिलेली कफनी आहे ज्याला आपण अंगारका म्हणतो। त्याचप्रमाणे हे गळ्यातली घातलेली रुद्राक्षांची माळा आहे। भारतामध्ये कोडॅकच्या कंपन्या प्रथमच आले, महाराजांची चोरी करून फोटो काढले, त्या काळी महाराजांना दाखवण्यासाठी आणले तेव्हा फोटो निघाले नाही, माकडाचे फोटो निघाले। त्यावेळेस महाराजांना परमिशन मागितलं, महाराजांना मागितल्यावर त्यावेळेस ही ब्लॅक अँड व्हाईट ओरिजिनल फोटोज आलेले आहेत, ते सगळे कोडॅक कंपनीद्वारे घेतलेले। महाराजांची उंची जी होती 7.5 फुटांची, हात अजान भाऊ होते महाराजांचे, गुडघ्याच्या खाली दिसायचे। हे सगळे शस्त्र आहेत महाराजांनी वापरलेले। ही वारा घालायची चौरी जी आहे ती, आणि ही महाराजांची समाधी। आता आपण समाधी मठात जे महाराजांची मूळ समाधी दाखवली, ही मूळ समाधी महाराजांची, ज्याला आता 145 वर्ष पूर्ण झालेले आहेत। 21 वर्ष ह्या घरामध्ये नित्यनिवास केलं महाराजांनी आणि त्याचप्रमाणे आमच्या घरामध्ये समाधी घेतली महाराजांनी। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी। महाराज आपली कितवी पिढी आहे? आता आम्ही चोळप्पा महाराजांची 6वी पिढी, आदित्य श्रीपाद पुजारी। मी सगळं देवस्थान बघतो, सगळा मॅनेजमेंट सगळा बरं। श्री स्वामी समर्थ महाराज, धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांचं 22 वर्षे वास्तव्य असलेलं अखंड वाडा म्हणजे चोळप्पा महाराजांचा वाडा, त्याच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक छोटीशी विहीर इथे बघायला मिळते। त्या विहिरीचं विशेष म्हणजे 80 फूट खोल विहीर आहे। त्या काळामध्ये ह्याच्यामध्ये पाणी नसताना महाराजांनी आतमध्ये उतरून
लघुशंका केली. लघुशंका हे निमित्त होतं, पण त्याच्यामार्फत 9 नद्या, इथं तुम्ही नाव बघू शकता, गोदावरी, गंगा, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी, भीमा, कृष्णा, तुंगा या 9 पवित्र नद्या आणि सप्तसागर म्हणजे 7 समुद्र यांचं जे सर्वांचं जे तीर्थराज कोशावर्त या नावाने जे नामकरण झालेलं आहे, ते सर्व काही या विहिरीमध्ये अंडरग्राऊंड काहीही कनेक्शन नसताना येतं. ही स्वामी समर्थ महाराजांची लीला. आता अक्कलकोटपासून जर समुद्राचा अंदाज घेतला, साधारणपणे मुंबई हे 450-500 किलोमीटरवर आहे, पण 7 समुद्र ह्याचं अंतर किती असणार आहे? तर असं कुठल्याही प्रकारचं अंडरग्राऊंड कनेक्शन नसताना महाराजांनी केलेली ही लीला, त्याला कोशावर्त तीर्थराज महात्म्य म्हणतात. हे आपल्याला अक्कलकोटमध्ये समाधी मंदिराच्या शेजारी सोहप्पा महाराजांचा वाडा आहे, डावीकडे आणि उजवीकडे. तर उजवीकडच्या वाड्यामध्ये हे तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त आतमध्ये एक छोटीशी रूम आहे. त्या रूममध्ये स्वामी समर्थ महाराजांचे इथे थोडी माहिती दिलेली आहे. तर त्यांचं कफनी, गळ्यातली रुद्राक्षाची माळ, हुक्का, सवरी, त्यानंतर मेण्यातील पादुका म्हणजे महाराजांची पालखी जिथे जिथे जायची त्या पालखीमध्ये असलेल्या पादुका, कारण पालखी अशी रिकामी जाता येत नव्हती, महाराजांसोबत त्या पादुका नेहमी असायच्या पालखीमधल्या. त्याला रक्तचंदनाच्या खडावा मिळतात. त्या सर्व तुम्हाला इथे पाहावयास मिळेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तो दोस्तों ये वीडियो हम यहीं पे ख़त्म करते हैं. ये वीडियो आपको कैसे लगा कमेंट बॉक्स में ज़रूर बताना. वीडियो को लाइक करना, चैनल को सब्सक्राइब करना. मिलते हैं हम नेक्स्ट वीडियो में. श्री स्वामी समर्थ.